नमस्कार, मी ओंकार दीक्षित आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय जसं आठवते तसं या कार्यक्रमामध्ये. मागच्या भागामध्ये डॉक्टर संजय वाटवे सरांकडून आपण ऐकलं प्रभात फिल्म कंपनी, विष्णुपंत दामले आणि बापू वाटवे या तिघांबद्दलच्या काही आठवणी, झालेले प्रसंग. 45 वर्षांच्या डॉक्टर साहेबांच्या करिअरमध्ये त्यांनी जशा अनेक केसेस हाताळल्या, पण या करिअर सोबत त्यांचं मन रमलं ते म्हणजे लेखनामध्ये. अनेक नियतकालिका, साप्ताहिक आणि वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं. त्याचप्रमाणे दूरदर्शनवर हॅलो सखी याचे 10 एपिसोड त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. हा जसा एक प्रवास आहे तसाच बापूंचाही एक व्यक्तिमत्वाचे काही वेगळे पैलू आहेत. त्यातला एक पैलू म्हणजे मुलाखतकार, एक लेखक. असे त्यांच्या पैलूंबद्दल आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. तर थेट आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये जसं बापूंबद्दल, बापूंच्या प्रवासाबद्दल, तुमच्या अर्थातच प्रवासाबद्दल आणि प्रभात फिल्म कंपनी आणि दामलेंबद्दल अशा सगळ्यांबद्दल बोललो. पण मला असं वाटतं की अजून बापूंच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू अजूनही आपल्याला थोडे उलगडायचे राहिले. त्यातला एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे पत्रकारिता. तर त्या पत्रकारितेकडे बापू कसे वळले, तो प्रवास एकंदर कसा होता, त्याच्यात काय काय महत्त्वाचे टप्पे आहेत त्या क्षेत्रातले, त्याबद्दल काय सांगाल? प्रभात फिल्म कंपनी बंद पडल्यानंतर बापूंनी चित्रपट क्षेत्रात काही पिक्चरमध्ये असिस्टंट डायरेक्टरचे रोल केलेले आहेत. राजा ठाकूर, राजा नेने आणि यशवंत पेटकर या डायरेक्टर बरोबर त्यांनी काही वर्ष कामं केली. पण त्यांचं मन त्यात रमलं नाही आणि त्यामुळे मग आणि तोपर्यंत प्रभातचा इतिहास सांगणार कोणीच नव्हतं. तर त्यांना असं वाटलं की प्रभातचा ग्लोरियस जो इतिहास आहे तो सगळा बाहेर काढला पाहिजे. म्हणून त्यांनी प्रभातवरचं सगळं एक एक प्रसंग, एक एक किस्सा, एक एक घटना हे सगळं लिहायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना गमतीने लोक प्रभात शाहीर म्हणायला लागले. प्रभात शाहीर. तर ते फक्त आपण प्रभातपुरतं लिहून उपयोग नाही असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी अख्ख्या चित्रपटसृष्टीचाच अभ्यास सुरू करून त्याची माहिती सकाळमध्ये किंवा वेगवेगळ्या नियतकालिकात लिहायला सुरुवात केली. मला आठवतंय रात्री 2ला वगैरे बापूंना फोन यायचा. तर काय सकाळमधनं बोलतोय, मीना कुमारी गेल्या, मग उद्या सकाळी पडणार नाही, आत्ता सांगा ना काहीतरी. बरं घे. मीना कुमारीचं सगळं दंड. त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास, प्रभात शाहीर हे जाऊन चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास असं नाव मिळालं. कारण बापूजी नौशादला पारितोषिक मिळालं, बरं घे नौशाद, ही नौशादची माहिती सगळं. असं म्हणजे त्यांनी असंख्य लोकांचा संग्रहित केलेलं होतं, ओळखीचे होते, त्यांच्याकडनं माहिती करून घेतलेली होती. त्यामुळे ते इतिहास म्हणजे एन्सायक्लोपीडियाच झालेलं. म्हणजे मला वाटतं असं गुगल आणि AI हे सध्या आपण बोलतो की काही सेकंदात विकिपीडिया, काही सेकंदात तुम्हाला माहिती मिळते, तेव्हा असा होता. रात्री 2ला फोन यायचा की अमुक निवर्तले, सांगा लगेच. म्हणजे आपण डोक्यातच होतं त्यांची तीच पॅशन होती, आवड होती. आणि एखादा किती मुरलेला असतो माणूस, दिवस रात्र काम करून. त्यातले बरेचसे प्रसंग, किस्से हे अनाकलनीय आहेत. काही काही वेळेला ते माहिती नसतात किंवा ते अविश्वसनीय वाटतात. ते एका पत्रकारांनी बापूंवर टीका केली होती की हे बापू वाटवे नसून हे थापू वाटवे, ते वाटेल तशा थापा मारतात. अच्छा. ते वडिलांनी संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि तो पार्टीत भेटला आणि तो म्हणला माझ्या रागाला नाही येत ना. तर ते म्हणले तू रागवण्यासारखा सुद्धा नाहीयेस. ते तोडलं जोड्याने मारा पण हे वाक्य असं बोलू नका. आणि 2च दिवसांनी त्याच पत्रकाराचा फोन आला, बापू एक लेख लिहितोय, ह्यांची माहिती हवी नाहीये घरी. मग त्यांनी नंतर ते थापू वाटवे वगैरे ही सगळी टीका त्यांनी मागे घेतली. तर तुम्हाला एखादा प्रसंग माहिती नाहीये म्हणजे तो घडलाच नाहीये का? अगदी. अक्षय कुमारच्या एका पिक्चर मध्ये एक असाच प्रसंग आहे की तो म्हणतो की असं नाहीच आहे. ते अक्षय कुमार म्हणतो तुमने जापान देखा है, तो नाही देखा. तो काय नाही आहे काय? तुम्हाला माहिती नाही पण ते आहे. ती गोष्ट तसं ते वडिलांनी इतका इतिहास प्रभातचा, चित्रपटसृष्टीचा इतका इतिहास बाहेर काढलेला आहे की त्यांना चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास असं म्हणायला लागले. नंतर विश्वकोश, वाईला जो विश्वकोश झाला, लक्ष्मण शास्त्री जोशी त्याचे संपादक होते. म्हणजे तेव्हाचा विकिपीडिया, एन्सायक्लोपीडिया, त्या विश्वकोशाच्या चित्रपट विभागाच्या संपादनाचं काम बापू वाटवांकडे आलं आणि ते वाईला जाऊन त्याचं चित्रपट म्हणजे तो सगळा इतिहास त्यांनी विश्वकोशसाठी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आमचं स्वतःचं मासिक कथालक्ष्मी म्हणून काढलं, ते मी सांगितलं, ते त्यांनी 20 वर्ष चालवलं. उच्च साहित्यिक दर्जा सांभाळला.
अच्छा. त्याच्यानंतर त्यांचे त्याची कशी कल्पना, सॉरी इंटरप्ट करतो, पण त्याची कल्पना कशी सुचली आणि त्याच्यात काय काय कंटेंट घ्यायचं आहे तेव्हा कसं ते मी सांगितलं, प्रतिभा ऍडव्हर्टायझिंग मध्ये असताना ते मुंबईला जायचे, विविध गावांमध्ये लोकांना भेटायचे, ऍड्स घ्यायचे किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे जाहिराती घ्यायचे. त्या एक दीपलक्ष्मी नावाचं मासिक तिथे होतं मुंबईला, त्याचे रायकर नावाचे संपादक होते. ते त्यांना माझे वडील फार आवडायचे, कारण प्रभातच्या गोष्टी, सिनेमातल्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. आणि मग ते वडिलांनी म्हणाले, तुमच्याकडे एवढं साहित्य स्वतःचं आहे, स्वतः साहित्यिक आहात, मग स्वतःचं मासिक का नाही काढत? ते म्हणले ही कल्पना कधी केली नव्हती. तर ते म्हणले अवघड काही नसतं, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि लागलं तर पहिला फायनान्स मी देतो. अच्छा. आणि मग रायकरांनी पहिला फायनान्स दिला आणि मग वडिलांनी डेअरिंग करून स्वतःचं मासिक काढलं. आणि ते दीपलक्ष्मी म्हणून हे कथालक्ष्मी. अच्छा. मग ते कथालक्ष्मी हे मासिक त्यांनी 20 वर्ष सांभाळलं आणि महाराष्ट्रातले सगळे प्रसिद्ध प्रतिष्ठित लेखक आमच्याकडे लिहित असत. जेव्हा लिहायचे म्हणजे सगळे घरी राबताच सुरू झाला. हे विश्वकोशाचं एक काम केलं त्यांनी. कथालक्ष्मी मासिक चालवलं. सकाळ केसरी तरुण भारतचे सिने पेज एडिटर म्हणून त्यांनी काम केलं. नंतर त्यांना नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया NBT कडनं दादासाहेब फाळके यांचं चरित्र लिहिण्याचं काम आलं. अच्छा. त्या NBT तर्फे वडिलांनी दादासाहेब फाळकेंचं चरित्राचं पुस्तक लिहिलं आणि ते NBT तर्फे 14 भाषात प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यावर हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्या मोकाशी, परेश मोकाशींचा पिक्चर त्याच्यावर बेतलेला आहे. त्याच्यानंतर दामले फत्तेलाल अ बायोग्राफी ह्या नावाचं एक इंग्लिश पुस्तक त्यांनी लिहिलं होतं त्यांच्या बायोग्राफीवर. वडिलांचं तिसरं प्रसिद्ध पुस्तक म्हणजे एक होती प्रभात नगरी. ते प्रभातचा सगळा इतिहास अथपासून इथपर्यंत त्यांनी त्याच्यात लिहिला आणि त्याचंही पब्लिकेशन खूप जोरात झालं होतं. श्याम बेनेगल आले होते त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आणि तेही पुस्तक खूप जोरात गेलं. सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला. त्याचा रेफरन्स म्हणून ते पुस्तक अजूनही वापरलं जातं प्रभातसाठी काही हवं असेल. आणि जेव्हा पु ल देशपांड्यांना कळलं की बापू प्रभातचा सगळा इतिहास लिहितायत तर ते म्हटले अरे मला दे ना वाचायला. ते म्हणजे अरे ते व्हायचंय अजून, झालं की पहिलं मला द्यायचं. तर हस्तलिखित पु ल देशपांड्यांना वडिलांनी दिलं छापायच्या आधी, कारण त्यांचा आग्रह अरे दे ना मला वाचायचंच आहे. मग वडिलांनी हस्तलिखित त्यांना दिलं आणि सांगितलं 8 दिवसांनी मी येतो विचारायला कसं वाटलं. 8 दिवसांनी काय, मी आजच फाडणार आहे. आणि त्यांनी 2 दिवसात सगळं पुस्तक वाचून काढलं. एवढं पुस्तक आहे, सगळं वाचून काढलं आणि वडिलांना म्हणाले इतकं उत्कृष्ट पुस्तक आहे, कधी डोळ्यात पाणी आलं आणि कधी हसून लोळायची वेळ आली. इतकं सुंदर तू त्याच्यात डिपिक्शन, सगळं डिटेल वार, शस्त्र किती होती, घोडे किती होते, नद्यांना पाणी कसं सोडायचे, टेक्नॉलॉजी कोणची होती, कोल्हापूरचे पैलवान युद्धाचे सीन असले तर प्रभातमध्ये येऊन राहायचे. किंवा गोकुळ हा पिक्चर केला तेव्हा डोंबिवलीच्या 60-70 गायी प्रभातमध्ये होत्या, त्यांचं दूध काढायला लोक होती. मग ते गायीचं दूध सगळीकडे वाटायचे फुकट अनाथ आश्रमाला, कर्मचाऱ्यांना. असे सगळे प्रसंग वडिलांचे त्या प्रभात नगरी पुस्तकात आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम सिनेमा मेकिंग इतर ज्या गोष्टी असतात, मग त्या गायींचा लळा इतका लागला की त्या गेल्या त्या सगळं प्रभातनगर रडलं. मग काही निवडक लोकांना दामले गाडीत घालून त्या डोंबिवलीला घेऊन गेले आणि त्या गायींची भेटी गेल्या. तर हे सगळे प्रसंग वडिलांच्या त्या एकोती प्रभात नगरीमध्ये आहे. त्याच्यातले गमतीशीर किस्सा म्हणजे माणूस हा जो पिक्चर झाला त्याच्यामध्ये पोलीसचं काम शाहू मोडकांनी केलं. एक पोलीस, ते पोलीस कवायत जी असते, पोलीस परेड, ती ऑथेंटिक दिसावी म्हणून एक रिटायर्ड कर्नल रोज तिथे येऊन नटनट्यांना शिट्टी मारून फॉलो इन करून त्यांची परेड घ्यायचा 1 तास. अच्छा. तर पिक्चर संपला, पिक्चर लागला, पिक्चर हिट झाला, पण ह्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा तो रोज 7ला येऊन सगळ्या नटनट्यांना शाहू मोडकांसकट फॉलो इन करून परेड करायला लावत. असे खूप गमतीशीर प्रसंग त्या सगळ्या पुस्तकात आहे. आणि विशेष सांगण्याचा रेफरन्स म्हणजे वडील म्हणाले अजून नाव पुस्तकाचं सुचलेलं नाहीये, मी दिलेलं नाहीये नाव. पुलं म्हणले मी देतो नाव. हे नाव त्यांनी दिलेले. अच्छा. एक होती प्रभात, हेच नाव. पण या सगळ्या लोकांबरोबर तेवढे जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्रीचे संबंध होते. एक पुल्यांसारख्या म्हणजे व्यक्ती अशी म्हणाली की मी खळखळून हसलो, ज्यांनी महाराष्ट्राला, भारताला, जगाला हसवलं टाईप. हा जसा एक होता, तर तसं पत्रकारितेत प्रत्येकाला असं वाटत असं की आपला एक महत्वाचा टप्पा आहे. तर तसा कुणाची मोठी मुलाखत घेतलेली तेव्हा गाजली किंवा एखादी, आता जसं ब्रेकिंग न्यूजचा जसा ट्रेंड आहे तसं काही त्याच्यात घडलेलं असं काही तुम्हाला? एक फार महत्वाचा किस्सा आहे जो अविश्वसनीय आहे.
होय, नक्की. वडील तेव्हा तरुण भारतमध्ये होते हम्म. आणि त्यांनी सांगितलं दिवाळी अंकासाठी आपल्याला स्पेशल कथा हवी आहे. त्या कुठून आणायची? त्या माझ्या वडिलांची ओळख माहिती होती सगळ्यांना, त्यामुळे त्यांनी सांगितलं गदिमांकडनं कथा घेऊन या. तर दिवाळी अंकासाठी कुठले गदिमा लिहिला? ते माझे वडील गेले, गदिमांनी कथा लिहिली त्यांच्यासाठी. अच्छा. अधांत्री या नावाची कथा लिहिली हम्म. आणि दिवाळी अंकात ती आलीच नाही. त्या गदिमांचा फोन आला, माझ्या हातात दिवाळी अंक आहे, तू माझ्यासाठी दिवाळी अंकासाठी कथा घेतली आणि ती तू छापलीच नाहीस. ते वडील म्हणले तुमच्याकडे येणारच होतं 1-2 दिवसात. काय झालं म्हणाले? नाही, मला कथेचा शेवट नाही पटला म्हणून मी नाही दिली. माडगुळकरांना असं एक माणूस वाक्य काय बोलता, डेअरिंग. तर माडगुळकर म्हणाले ये मला सांग सगळं काय आहे ते. वडील गेले कथा घेऊन ती आणि सांगितलं नाव अधांत्री आहे ना, मग शेवट दुःखांत का केला? शेवट आहे अधांत्री करा. ते माडगुळकर म्हणले ह्याचा अधांत्री कसा शेवट करणार? तू लिहून दाखवतोस? दाखवतो. 8 दिवस दिले, उद्याच आणतो म्हणे. आणि एकच पान लिहायचं होतं, शेवट लिहायचं होतं. ते घेऊन गेले. गदिमांनी वाचलं आणि वडिलांना मिठी भरली. हाच शेवट बरोबर आहे. आणि त्या शेवटाचीच कथा छापून आली पुढच्या अंकात. गदी माडगुळकरांना महाराष्ट्रात एक व्यक्ती असं म्हणाली तुमचा शेवट मला पटला नाही. आधुनिक वाल्मिकी आपण म्हणतो एका अर्थाने, आणि ते वाल्मिकीच होते. अरे ती वाल्मिकीच प्रतिमा एवढी होती. हा जसा पत्रकारितला एक टप्पा तुम्ही सांगितला, तसा वक्तृत्वातला पण एक वेगळा टप्पा बापूंचा होता. त्यांना अशी वक्तृत्वाची एवढी सवय नव्हती, पण स्टेजवर उभं राहून जेव्हा त्यांनी भाषणं सुरू केली तेव्हा हजारोचे मॉब जमायला सुरुवात झाली. म्हणजे लहान लहान गावात सुद्धा हजारोचे मॉब जमायला सुरुवात केली. आणि मग ते वक्ता म्हणून वसंत व्याख्यानमाला असो किंवा काही नवरात्रीचे कार्यक्रम असो, गणेशोत्सवाचे कार्यक्रम, त्यांना गावातून बोलवणी यायला लागली. आणि जवळजवळ अख्खा महाराष्ट्र माझे वडील वेगवेगळे विषय घेऊन त्यांनी, प्रभात तर आहेत, चित्रपट तर आहेत, क्रिकेट एक त्यांचे पॅशन होतं, क्रिकेटवरही ते खूप बोलायचे. अशा बरेच विषय त्यांच्याकडे होते आणि त्याचे त्यांनी वक्तृत्व कलेचं आपलं कौशल्य सगळ्या गावोगावी दाखवलेले. म्हणजे बहुतेक ठिकाणी असं व्हायचं, ह्या वर्षी बापू आठवे आपल्याला पाहिजे, मग त्यांना कुठला विषय द्यायचा, तर मग त्यांना हे देऊया आपण संत ज्ञानेश्वरची कथा किंवा असं काय, म्हणजे वेगवेगळे विषय त्यांना देऊन त्यांचं वक्तृत्व असायचं. बरोबर. नंतर काय झालं, एका योगायोगाने त्यांना मुलाखत घ्याल का असं विचारलं गेलं. शरद तळवळकरांची मुलाखत घ्याल का? तर त्यांनी शरद तळवळकरांची मुलाखत घेतली, तर ती इतकी गाजली की नंतर ते मुलाखतकार म्हणून गाजले. त्याच प्रवासाकडे मी येणार होतो. त्याचा पत्रकारिता म्हणून फायदा झाला, प्रभातचा ही बॅकग्राऊंड होती म्हणून फायदा झाला वक्तृत्वाचा. कसा होता ती मुलाखतकार हा प्रवास कसा होता पुढचा? ते योगायोगानेच त्यांची सुरुवात झाली आणि शरद तळवळकरांची झाली, त्याच्यानंतर प्रभाकर पणशेकरांची झाली, प्रभाकर पणशेकरांनंतर राजा गोसावीची झाली, राजा गोसावीनंतर विवेक म्हणून एक पूर्वी मोठे नट होते, गणेश अभ्यंकर, म्हणजे ज्यांचं नाव विवेक होतं स्क्रीन नेम, त्यांची झाली. असं करत करत चित्रा, रेखा, अनेक राजा गोसावी, अनेक लोकांच्या मुलाखतींचं काम त्यांच्याकडे, म्हणजे लोक सांगायचे आम्हाला चित्रारेखांची मुलाखत पाहिजे. तर ते इतकं नंतर गाजत गेलं की अखिल महाराष्ट्रात त्यांनी या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्या गाजवायला सुरुवात केली. त्या काही हजार मुलाखती त्यांच्या झाल्या असतील. एकट्या शरद तळवळकरांच्या 300-400 मुलाखती घेतलेल्या आहेत. वसंत शिंदे, ललिता पवार, प्रभाकर पणशीकर, चंद्रकांत गोखले, असंख्य लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. पण सुधीर गाडगीळ त्यांना आजही माझे पालक आहेत असं म्हणतात. मला त्यांनी शिकवलं मुलाखत कशी रंगवायची आहे. वा वा. तुम्ही म्हणता 300-400 मुलाखती, समजा शरद तळवळकरांचं पुन्हा एकदा बोलू तर त्यात नाविन्य किंवा त्यात दरवेळेला असं वेगळं नाविन्य असायचं, कारण शरद तळवळकर एक्सटेम्पोर बोलणारे होते आणि ते विनोदी बोलू शकायचे, सिरियसही बोलू शकायचे, ऍक्टिंगच्या टेक्निकवरही बोलू शकायचे, नाटकातले गमतीशीर प्रसंगही सांगू शकायचे. तेही हरहुन्नरी कलाकार, आणि ते सिनेमातलेही होते आणि नाटकातलेही होते, त्यामुळे त्यांनी बरेच मुलाखती झाल्या त्यांच्या. पण मग तुम्हाला म्हणजे अर्थातच अशा किस्स्यांना ऐकलेली, वाचलेली, पाहिलेली, गाजलेली मुलाखत त्यांची, आणि त्याच्यातला काही एखादा प्रसंग वगैरे असा आठवतोय का सांगण्यासारखा? शेकडो आहेत. आपण ज्या शरद तळवळकर घेऊ तेव्हा तो तुम्हाला ते येईलच.
आणि अर्थात हे सगळं असताना एक मगाशी मला एक विषय आठवलेला, तो फक्त विचारायचा होता. जसं तुम्ही त्या प्रभात फिल्म कंपनीबद्दल सुद्धा त्यांनी बरंच लिहिलं, तर त्यांच्या जमिनीबद्दलचा पण एक किस्सा फार फेमस आहे, तर तोही एकदा तुमच्याकडनं ऐकायचा. प्रभात जेव्हा पुण्यात चित्रपटसृष्टी काढायचं दामले फत्तेलाल आणि व्ही शांतारामचं ठरलं, त्या पुण्यातली जागा त्यांनी निवडली आणि टेकडीचा उतार भाग म्हणजे नदी नाले धबधबे हे सगळं करता येईल, अच्छा, कारंजी करता येतील म्हणून त्यांनी सरदार नातूंची जमीन होती ती 12 आणि एकर या भावाने त्यावेळेला विकत घेतली, 30 एकर जमीन, आणि तिथे हे सगळं स्टुडिओचं बांधकाम केलं. पण हा पण एक फार महत्वाचा आहे की ती जागा निश्चित कशी करायची, निवडायची कशी, ही दामल्यांनी निश्चित केली. म्हणजे सगळ्या सोयी, इलेक्ट्रिसिटीची सोय, पाण्याची सोय, लोकांची राहण्याची सोय, हे सगळं महत्वाचं. आणि आता बापूंच्या वक्तृत्वातला व्यक्तिमत्वातला शेवटचा टप्पा म्हणजे लेखक, जसं तुम्ही मगाशी म्हणला तसं, तर ती पत्रकारिता पुन्हा लेखक म्हणून डोकावली नाही पाहिजे. कथालक्ष्मी त्यांनी 20 वर्ष चालवलं, त्यामुळे ते स्वतः त्या कथालक्ष्मीत काही वेळा लिखाणही करायचे. नंतर ही पुस्तकं त्यांच्याकडनं योगायोगाने लिहिली गेली, विश्वकोशाचं काम झालं. त्यामुळे फार महत्वाचं. आता प्रभात स्टुडिओतला एक गमतीशीर किस्सा तुम्हाला सांगतो. माझ्या वडिलांना क्रिकेटची खूप आवड होती लहानपणापासून, आणि ते क्रिकेट टीमचे कॅप्टन पण होते. तेव्हा ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेमध्ये होते आणि त्या टीमचे कॅप्टन होते. ते 5ला शाळा सुटायची, नंतर प्रॅक्टिस असायची. त्या घरच्यांनी सांगितलं क्रिकेट वगैरे करता येणार नाही, कारण 7 नंतर तू जंगलातून प्रभात स्टुडिओ येणार कसा, कारण मध्ये सगळं जंगल होतं. ही विमलाबाई गरवारे शाळा आत्ताची आहे, त्याच्या पुढे 1-2 बंगले होते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट प्रभात स्टुडिओ होता, मध्ये वस्तीच नव्हती. त्या तू जंगलातून रात्री घरी कसा येणार, शॉपदा असतात, म्हणून त्यांना क्रिकेट मधनं निवृत्त व्हावं लागलं. पण ते मॅचेस खूप बघायचे आणि क्रिकेटचा अभ्यासही खूप करायचे. तर एकदा शांताराम बापूंचा त्यांना दुपारी फोन आला, चिंट्या काय करतोयस? तर ते म्हणले काही नाही, आता जेवण झालं. म्हणजे कंपनीत काही लोक आले, त्यांना स्टुडिओ दाखवायचा. सगळ्या पाहुण्यांना स्टुडिओ दाखवायचं काम माझे वडील करायचे, कारण अतिशय उत्साही आणि सगळ्या अंगांची माहिती असलेली. हे शास्त्रागार आता इथे काय वगैरे असं नाही, सगळं माहितीच होतं, तोंडपाठच होतं. ते गेले, ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम अख्खी स्टुडिओ बघायला आलेली होती. तर त्यांना 1 तास फिरवून वडिलांनी दाखवलं. आणि नील हार्वे नावाचा एक कॅप्टन, जेव्हा बॅट्समन होता ऑस्ट्रेलियाचा, फार मोठा, ब्रॅडमन एवढाच मोठा, त्यांनी पत्र लिहिलं होतं कंपनीमध्ये की आम्हाला स्टुडिओ फार आवडला, अँड देअर वॉज अ बॉय कॉल्ड बापू, त्यांनी खूप आम्हाला मदत केली. वा वा. हे बापूंच्या पैलू अर्थातच मगाशी आपण गप्पांमध्ये सांगितलं तसं की त्यांनी इतकी आयुष्यात लोक भेटली, अर्थात त्या अनुभवातून माणूस समृद्ध होत असतो. त्यामुळे त्यांच्याविषयी तुम्ही आता सांगितलं आणि त्यांचे हे महत्वाचे 4 पैलू माझ्या ते गप्पांत सांगितले. आज पुन्हा एकदा असं मला वाटतंय ना, प्रत्येक एखादा आता हे वेबसिरीजचा ट्रेंड आलाय तसं आपण एकेका टप्प्यावर येऊन थांबतोय, आणि तेवढीच उत्सुकता, कारण त्यांना भेटलेली लोक हा एक वेगळा टॉपिक आहे. आणि जसं तुम्ही त्यातली इतकी मोठी मोठी नावं घेतली आहेत, त्यामुळे त्याची उत्सुकता पण मला आहे. त्यामुळे आपण आता हा पुन्हा एक भाग इथंच थांबूया आणि पुढच्या टप्प्यात, माझ्या ते पुढच्या भागामध्ये त्यांना भेटलेली लोक आणि अर्थात तो प्रवास कसा होता, खूप मोठा प्रवास आहे, खूप मार्गदर्शक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप किस्से आहेत. नक्कीच आपण त्याच्याकडे नक्की वळूया. धन्यवाद.